बऱ्याच स्त्रियांना पाळीच्या दरम्यान प्रचंड कंबर आणि पाठीमध्ये वेदना होतात. मग या वेदना होत असताना त्याला तात्पुरतं मेडिसिन आपण घेतो, म्हणजे काही औषधोपचार घेतो आणि त्यांनी त्या वेदना तात्पुरत्या स्वरूपाच्या थांबतात. पण ह्या कायमस्वरूपी थांबू शकतात का? येस, या कायमस्वरूपी थांबू शकतात. एक, तुमच्या शरीराचं बळ वाढवणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला विटामिन शरीराच्या मध्ये असलेले व्हायटॅमिन जे आहेत त्याची कमतरता असते. मग व्हायटॅमिन डी असेल, कॅल्शियम असेल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या शरीरात कमी असतात. आणि या सगळ्याच्या बरोबर रक्तधातू, शरीरामधलं रक्त जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं, ते शुद्ध असणं, असं असेल तर पाळीच्या दरम्यान वेदना होत नाहीत. गाठी ज्या आहेत तर शरीर गाठी निर्माण करत असेल तर बऱ्याच वेळेला पाळीच्या दरम्यान वेदना होतात. आणि याच्यासाठी मॅनेजमेंट काय, तर याच्यासाठी रक्त शुद्ध होणं ही गरज आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या खाण्यापिण्यामधलं बरंच अपायकारक बेकरी, आंबवलेले पदार्थ, इडल्या, डोसा, ढोकळा, शिळे पदार्थ असं कमी करणं हे गरजेचं आहे. आणि या सगळ्याच्या बरोबर बस्ती नावाची चिकित्सा अतिशय सुंदर रिझल्ट देते. त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला याच्या संदर्भात घ्या. अगदी 21 दिवसाच्या घरच्या घरी बस्ती या उपक्रमानं पाळीमधल्या वेदना भरपूर प्रमाणात, अगदी प्रचंड प्रमाणात असणाऱ्या वेदना ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात.